नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीसी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण कव्हर करतोय जीके टुडेची फ्री व्हिडिओ सिरीज मराठीमधून। ठीक आहे, तर हा सेट क्रमांक 16वा आहे जानेवारी 2023 मधील। तर या सोबतच तुमचे जानेवारी 2023 मधील एकूण 160 प्रश्न जे आहेत हे कव्हर अप होत आहेत। जर याच्या आधीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसतील तर बघून घ्या। तर या सेटमध्ये एकूण 10 प्रश्न असतील। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, प्रश्नासोबत त्याचं विश्लेषण सुद्धा सांगितलं जातं। तर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, अजिबात विसरू नका। तर आता सुरुवात करूया। बघा पहिला प्रश्न काय, फ्युचर इंजिनियर प्रोग्राम हा कोणत्या बहुराष्ट्रीय कंपनीचा उपक्रम आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ॲमेझॉन। तर फ्युचर इंजिनियर प्रोग्राम हा ॲमेझॉन या बहुराष्ट्रीय कंपनीचा उपक्रम आहे। तर ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर हा एक कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश मुलांसाठी आणि तरुण प्रौढांसाठी संगणक विज्ञान शिक्षणात प्रवेश वाढवणे आहे। काय याचा उद्देश काय आहे? मुलांसाठी आणि तरुण प्रौढांसाठी संगणक विज्ञान शिक्षणामध्ये प्रवेश वाढवणे। हे 2021 साली भारतामध्ये जे आहे ते लॉन्च करण्यात आलं। नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट्स म्हणजे NESTS आदिवासी व्यवहार मंत्रालयाने डिजिटल शिक्षणाच्या क्षेत्रात शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी ॲमेझॉन सोबत भागीदारी देखील जी आहे ती केलेली आहे। तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा। तर फ्युचर इंजिनियर प्रोग्राम हा ॲमेझॉन या बहुराष्ट्रीय कंपनीचा उपक्रम आहे। याचा उद्देश काय? मुलांसाठी आणि तरुण प्रौढांसाठी संगणक विज्ञान शिक्षणामध्ये प्रवेश वाढवणे। 2021 साली हे भारतामध्ये लॉन्च करण्यात आलेलं होतं आणि नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट्स आदिवासी व्यवहार मंत्रालयाने डिजिटल शिक्षणाच्या क्षेत्रात शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी ॲमेझॉन सोबत जी आहे ती भागीदारी देखील केलेली आहे। पुढचा प्रश्न बघूया। सांस्कृतिक मंत्रालयानुसार किती केंद्रीय संरक्षित स्मारके गायब आहेत? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एकूण 50 जी केंद्रीय संरक्षित स्मारके जी आहेत ही गायब आहेत सांस्कृतिक मंत्रालयानुसार। तर सांस्कृतिक मंत्रालयाने संसदेत केलेल्या सबमिशननुसार भारतातील 3793 केंद्रीय संरक्षित स्मारकांपैकी 50 जे आहेत ही गायब आहेत। हरवलेल्या स्मारकांमध्ये उत्तर प्रदेशातील 11, दिल्ली आणि हरियाणामधील प्रत्येकी 2 स्मारकांचा समावेश आहे। या यादीत आसाम, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील स्मारकांचा देखील याच्यामध्ये समावेश आहे। भारतीय पुरातत्व सर्वेक्षणानुसार यापैकी 14 स्मारके जलद शहरीकरणामुळे नष्ट झालेली आहेत, 12 जलाशय किंवा धरणांमुळे बुडाली आहेत आणि उर्वरित 24 ठिकाणी सापडत नाहीत। तर अशा प्रकारचा जो सांस्कृतिक मंत्रालयाने एक अहवाल सबमिट केलेला होता त्यानुसार त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 3793 केंद्रीय संरक्षित स्मारकापैकी एकूण 50 स्मारक जे आहेत ते गायब आहेत। तर हरवलेल्या स्मारकामध्ये उत्तर प्रदेशातील 11 आहेत, दिल्ली आणि हरियाणामधील 2, तसंच इतर म्हणजे राज्य बघा आसाम आहे, पश्चिम बंगाल आहे, अरुणाचल प्रदेश आहे, उत्तराखंड आहे। तर 14 स्मारक जे असतील ती जलद शहरीकरण याच्यामुळे नष्ट झाली, 12 जलाशय किंवा धरणामुळे बुडालेले आहेत आणि उर्वरित 24 ठिकाणी जे ते सापडत नाहीत। तर हा प्रश्न लक्षामध्ये ठेवून घ्या। पुढचा प्रश्न बघा। 2014 पासून गंगा स्वच्छतेसाठी 13,000 कोटी रुपयांच्या एकूण खर्चामध्ये कोणत्या राज्याने सर्वात जास्त खर्च जो आहे हा केलेला आहे? त्याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश। तर 2014 पासून गंगा स्वच्छतेसाठी 13,000 कोटी रुपयांच्या एकूण खर्चामध्ये उत्तर प्रदेश या राज्याने सर्वात जास्त जो आहे तो खर्च केलेला आहे। तर केंद्र सरकारने 2014 पासून गंगा स्वच्छतेवर 13,000 कोटी रुपयांहून अधिक खर्च जो आहे तो केलेला आहे। गंगा परिषदेची नुकतीच कोलकाता येथे बैठक झाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीला उपस्थित राहिले। उत्तर प्रदेशला राज्यांमध्ये सर्वाधिक 4,205 कोटी रुपये खर्च जो आहे तो आला। बिहार 3,516 कोटींसह दुसऱ्या स्थानावरती आहे। नंतर बंगाल 1,302 कोटी, दिल्ली 1,253 कोटी आणि उत्तराखंड 1,117 कोटी अशी एकूण 5 राज्यांमध्ये बाकीचे हे बंगाल, दिल्ली आणि उत्तराखंड आहेत। ठीक आहे, तरी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर गंगा स्वच्छतेसाठी सर्वात जास्त खर्च जो आहे तो उत्तर प्रदेश या राज्याला आलेला आहे, एकूण 4,205 कोटी। त्याच्यानंतर मग बिहार 3,516 कोटी, मग बंगाल 1,302 कोटी, मग दिल्ली 1,253 आणि उत्तराखंड। ठीक आहे, तरी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पुढचा प्रश्न बघूया। एका वर्षातील देशाचा एकूण महसूल आणि एकूण खर्च यांच्यातील फरकाचं नाव काय आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वित्तीय तूट। ठीक आहे, तर एका वर्षातील देशाचा एकूण महसूल आणि एकूण खर्च यांच्यातील फरकाचं नाव आहे वित्तीय तूट। वित्तीय तूट म्हणजे एका वर्षातील देशाचा एकूण महसूल आणि एकूण खर्च यांच्यात असणारा फरक। नोव्हेंबरच्या अखेरीस वित्तीय तूट पूर्ण वर्षाच्या अंदाजपत्रकाच्या 59% वरती पोहोचली। कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार
एप्रिल नोव्हेंबर 2022-23 या कालावधीत वित्तीय तूट 9,78,154 कोटी रुपये इतकी होती। तरी तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या, तर एका वर्षातील देशाचा एकूण महसूल आणि एकूण खर्च यांच्यातील फरकाला म्हटलं जातं वित्तीय तूट। ठीक आहे, तर नोव्हेंबरच्या अखेरीस वित्तीय तूट जी होती ती पूर्ण वर्षाच्या अंदाजपत्रकाच्या 59% पोहोचलेली होती आणि सीजेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल नोव्हेंबर 22-23 या कालावधीत वित्तीय तूट किती होती? 9,78,154 कोटी रुपये। ओके, पुढचा प्रश्न बघूया। कोणत्या संस्थेने भारतातील बँकांशी संबंधित सांख्यिकी तक्ते हे जारी केलेले आहेत? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भारतीय रिझर्व्ह बँक। तर या भारतीय रिझर्व्ह बँकेनं भारतातील बँकांशी संबंधित सांख्यिकी तक्ते जे आहेत ते जारी केलेले आहेत। तर रिझर्व्ह बँकेने भारतातील बँकांशी संबंधित सांख्यिकी तक्ते 2021-22 या शीर्षकाचे त्याचे वेग प्रकाशन जे आहे ते प्रकाशित केलेलं आहे। भारतातील बँकांशी संबंधित सांख्यिकी तक्ते 2021-22 या शीर्षकाचं काय केलेलं आहे? वेब प्रकाशन केलेलं आहे। या प्रकाशनात भारतीय बँकिंग क्षेत्रातील क्रियाविधींचा समावेश आहे। हे दायित्वे आणि मालमत्तेची संस्थावार माहिती सादर करते, तसेच उत्पन्न आणि खर्च, वित्तीय गुणोत्तर, कर्मचाऱ्यांची संख्या आणि अनुसूचित व्यावसायिक बँकांसाठी प्राधान्य क्षेत्रातील प्रगतीचे तपशील इतर माहितींसह हे प्रकाशित करतं। ठीक आहे, तर अहवालामध्ये काय काय समाविष्ट आहे बघा। तर हे दायित्व आणि मालमत्तेची संस्थावार एक माहिती जाहीर करतं किंवा सादर करतं, तसेच उत्पन्न आणि खर्च, वित्तीय गुणोत्तर, कर्मचाऱ्यांची संख्या आणि अनुसूचित व्यावसायिक बँकांसाठी प्राधान्य क्षेत्रातील प्रगतीचे तपशील इतर माहितीसह ते काय करत असतं? प्रकाशित करत असतं। म्हणजेच ह्या भारतीय रिझर्व्ह बँकेने भारतातील बँकांशी संबंधित सांख्यिकी तक्ते जे आहेत ते जारी केलेले आहेत। पुढचा प्रश्न बघूया। फोर्ड इंडियाचा उत्पादन प्रकल्प कोणती कंपनी जी आहे ही विकत घेत आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, टाटा मोटर्स। तर टाटा मोटर्स जे आहे या फोर्ड इंडियाचा उत्पादन प्रकल्प जे आहे ही विकत घेत आहे। तर टाटा मोटर्सनं सांगितले की फोर्ड इंडियाचा सानंद येथील उत्पादन प्लांट त्यांच्या उपकंपनीद्वारे विकत घेणे जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण केलं जाईल। टाटा पॅसेंजर्स इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडने घोषणा केली की गुजरातमधील फोर्ड इंडियाचा सानंद प्लांट सुमारे 725 कोटी रुपयांना विकत घेणार आहे। संपादनामध्ये संपूर्ण जमीन आणि इमारती, यंत्रसामग्री आणि उपकरणांसह वाहन निर्मिती प्रकल्प आणि FIPLच्या सानंद येथील वाहन उत्पादन कार्यातील सर्व पात्र कर्मचाऱ्यांचे हस्तांतरण देखील याच्यामध्ये समाविष्ट असणार आहे। तर फोर्ड इंडियाचा उत्पादन प्रकल्प कोण विकत घेणार आहे? तर टाटा मोटर्स कंपनी जी आहे हे विकत घेणार आहे। आणि हा कुठला प्रकल्प आहे हा? तर सानंद या ठिकाणी आहे। हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे। ओके, पुढचा प्रश्न बघूया। वंदे भारत एक्सप्रेसशी संबंधित न्यू जलपाईगुडी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे। तर वंदे भारत एक्सप्रेसशी संबंधित जे न्यू जलपाईगुडी आहे ते पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे। तर हावडा आणि न्यू जलपाईगुडी यांना जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला। हे पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथील एक रेल्वे स्थानक आहे आणि ते ईशान्येचे प्रवेशद्वार मानले जाते। वंदे भारत एक्सप्रेस 7.45 तासामध्ये 564 किलोमीटर अंतर कापते, त्यामुळे प्रवासाचा 3 तासांचा वेळ वाचतो। वंदे भारत एक्सप्रेसला चहा उद्योगांचे अधिकारी आणि उत्तर बंगाल आणि सिक्कीम मधील हिमालयात प्रवास करणारे पर्यटक जे असतील हे प्राधान्य देणार आहेत। तर अशा प्रकारचं हे वंदे भारत एक्सप्रेसची न्यूज जी होती ती चर्चेमध्ये होती। तर वंदे भारत एक्सप्रेसशी संबंधित जे न्यू जलपाईगुडी आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते आहे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे। आणि हावडा आणि न्यू जलपाईगुडी यांना जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे। ठीक आहे, न्यू जलपाईगुडी जे आहे ते पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथील एक रेल्वे स्थानक आहे आणि ते ईशान्येचे प्रवेशद्वार देखील मानलं जातं। आणि या वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवासाचं अंतर जे आहे ते कमी होणार आहे। एकूण 3 तासाचा वेळ जो आहे तो प्रवाशांचा वाचणार आहे। आणि वंदे भारत एक्सप्रेसला जे चहा उद्योगांचे अधिकारी असतील आणि उत्तर बंगाल आणि सिक्कीम मधील हिमालयात प्रवास करणारे पर्यटक असतील ते प्राधान्य देतील याला। ठीक आहे, त्याच्यामुळे हे चर्चेमध्ये आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा। कोणत्या संस्थेने स्टॉक एक्सचेंजला इन्व्हेस्टर रिस्क रिडक्शन ॲक्सेस प्लॅटफॉर्म स्थापन करण्यास सांगितलेलं आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सेबी। तर सेबी या संस्थेने स्टॉक एक्सचेंजला इन्व्हेस्टर रिस्क रिडक्शन ॲक्सेस म्हणजेच IRRA प्लॅटफॉर्म स्थापन करण्यास सांगितलेलं आहे। तर मार्केट रेग्युलेटर सेबीने स्टॉक एक्सचेंजना इन्व्हेस्टर रिस्क रिडक्शन ॲक्सेस प्लॅटफॉर्म स्थापन करण्यास सांगितलेला आहे। प्लॅटफॉर्म गुंतवणूकदारांना त्यांची स्थिती बदलण्याची किंवा ट्रेडिंग सेवांमध्ये व्यत्यय आल्यास प्रलंबित ऑर्डर रद्द करण्याची संधी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मिळणार आहे। ट्रेडिंग मेंबरच्या सिस्टीममध्ये त्रुटींच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, ज्यापैकी काही व्यापार सेवांमध्ये व्यत्यय आणतात। त्याच्यामुळे या सेबी या संस्थेने स्टॉक एक्सचेंजला इन्व्हेस्टर रिस्क रिडक्शन ॲक्सेस प्लॅटफॉर्म जो आहे हा स्थापन करण्यास सांगितलेला आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा। विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने 2022-23 मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रणालीमध्ये एकूण किती गुंतवणूक जी आहे ही केलेली आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 6,002 कोटी रुपये।
तर विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने 2022-23 मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रणालीमध्ये एकूण 6002 कोटी रुपये इतकी गुंतवणूक जी आहे ही केलेली आहे। तर 2022-23 मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रणालीमध्ये केलेली एकूण गुंतवणूक 6002 कोटी रुपये आहे। गेल्या 8 वर्षात गुंतवणूक 2014-15 मधील सुमारे 2900 कोटी रुपयांवरून 2022-23 मध्ये 6002 कोटी रुपयापर्यंत इतकी दुप्पट जी आहे ते आपल्याला झाले दिसून येते। आणि मंत्रालयाच्या वर्षाखेरीच्या आढावा अहवालानुसार R&D वरील म्हणजे संरक्षण ह्याच्यावरून वरील एकूण खर्च गेल्या 10 वर्षात 3 पटीने जो आहे तो वाढलेला आपल्याला दिसून येतो। म्हणजेच काय तर एकूण 6002 कोटी रुपये जे आहेत ते विज्ञान तंत्रज्ञान प्रणालीमध्ये एकूण गुंतवणूक जे आहे ते विज्ञान तंत्रज्ञान विभागानं जे आहे ते केलेले आहे। एकूण खर्च जो आहे हा वाढलेला आहे आपला याच्यामध्ये दिसून येतोय। आणि जी 2014-15 मध्ये जी 2900 कोटीची गुंतवणूक होती ते आता 2022-23 मध्ये 6002 कोटीवरती पोहोचलेली आपल्याला दिसून येते। पुढचा प्रश्न बघा, भारत इंटरफेस फॉर मनी ॲप हे कोणत्या संस्थेने विकसित केलेलं आहे? भारत इंटरफेस फॉर मनी ॲप हे कोणत्या संस्थेने विकसित केलेलं आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 NPCI या भारत इंटरफेस फॉर मनी ॲप जे आहे ते विकसित केलेलं आहे। तर भारत इंटरफेस फॉर मनी ॲप भारतात 30 डिसेंबर 2016 रोजी लॉन्च करण्यात आलं। पेमेंट ॲप्लिकेशन नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जे आहे ते स्वदेशी पद्धतीने विकसित केलेलं आहे। ॲप युनिफाईड पेमेंट इंटरफेस वापरून वापरकर्त्यांना सोपे आणि जलद व्यवहार करू देते। नोव्हेंबर 2022 मध्ये नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने भीम ॲप ओपन सोर्स परवाना मॉडेल लॉन्च करण्याची घोषणा केलेली होती। नुकताच भीम ॲपचा 6वा वर्धापन दिन जो आहे हा साजरा करण्यात आला की तो 6वा वर्धापन दिन जो आहे हा साजरा करण्यात आला। तर लक्षात ठेवा भारत इंटरफेस फॉर मनी हे जे ॲप्लिकेशन आहे NPCI बनवलेलं आहे। स्वदेशी पद्धतीचं हे ॲप्लिकेशन आहे जे की वापरकर्त्यांना सोपे आणि जलद व्यवहार जे आहे हे करून देतं। आणि 6वा वर्धापन दिन जो आहे तो भीम ॲपनं जो आहे तो नुकताच साजरा केलेला आहे। भारतामध्ये ते 30 डिसेंबर 2016 रोजी जे आहे ते लॉन्च करण्यात आलेलं होतं। तर ही माहिती जी आहे ती तुम्हाला याच्या बाबतीत लक्षात ठेवणं ही गरजेची आहे। ओके, तर अशा प्रकारचे एकूण 10 प्रश्न आहेत। जर तुम्हाला मित्रांनो जानेवारी 2023 ची PDF हवी असेल मराठीमध्ये तर तुम्ही घेऊ शकता। तर याचा चार्ज फक्त 50 रुपये आपण ह्या PDF साठी ठेवलेला आहे। आपला UPI ID आहे 9175004646@IKWIK। पे केल्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा ह्या क्रमांकावरती पाठवून द्या। तुम्हाला PDF जर हवी असेल प्रिंट करून रीड करण्यासाठी तर तुम्ही PDF घेऊ शकता। अदरवाइज तुम्ही झालेले सगळे लेक्चर्स तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघू शकता। ठीक आहे, तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग गाइज अँड ऑल द बेस्ट।